विज्ञान या विषयातील विटॅमिन्स या चॅप्टरवरील माहिती. विटॅमिन म्हणजे शरीरासाठी आवश्यक असणारे सूक्ष्म पोषणद्रव्ये जे शरीराची वाढ, रोगप्रतिकारक शक्ती व शरीराचे योग्य कार्य चालू ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. शरीर स्वतः तयार करू शकत नाही किंवा फार थोड्या प्रमाणात करतो, त्यामुळे ते आहारातून मिळवावे लागतात. विटॅमिन्सचे प्रकार आणि त्यांची माहिती. विटॅमिन्स ए, रेटिनॉल. चे काम: डोळ्यांचे आरोग्य, त्वचा, रोगप्रतिकारक शक्ती. स्रोत: गाजर, पालक, दूध, अंडी आणि मच्छी यातून विटॅमिन्स ए भेटते. विटॅमिन्स बी समूह, बी कॉम्प्लेक्स. बरेच उपप्रकार पडतात. B1 थायमिन, B2 रायबोफ्लेविन, B3 नायासिन, B5 पॅन्टोथेनिक ॲसिड, B6 पायरिडॉक्सिन, B7 बायोटिन, B9 फॉलिक ॲसिड, B12 चे कार्य: काम, ऊर्जा निर्मिती करणे, मेंदू व मज्जासंस्था आरोग्य, रक्तनिर्मिती. त्याचे स्रोत म्हणजे ते कशापासून भेटते: धान्ये, अंडी, दूध, पालेभाज्या आणि मांस. विटॅमिन सी म्हणजे ॲस्कॉर्बिक ॲसिड. त्याचे काम काय काय असते: जखम भरून येणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, लोहमूल्य शोषण. ॲस्कॉर्बिक ॲसिड मानवाच्या शरीरातून कुठून भेटते तर संत्री, लिंबू, आवळा, टमाटर, बेरी फळे इत्यादी खाल्ल्याने विटॅमिन सी भेटते. आता विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल. त्याचे कार्य काय असते तर हाडं मजबूत बनवणे, कॅल्शियमचे शोषण करणे. विटॅमिन डीचे स्रोत: सूर्यप्रकाश, अंडी, मच्छी, फोर्टिफाईड दूध इत्यादींपासून विटॅमिन डी भेटते. विटॅमिन ई म्हणजे टोकोफेरॉल. याचे काम काय असते तर त्वचेसाठी विटॅमिन ईचे स्रोत म्हणजे ते कशापासून भेटते: बदाम, सूर्यफूल तेल, पालक इत्यादी जर मानवाने सेवन केले तर त्यापासून विटॅमिन ई मानवाच्या शरीराला भेटते. विटॅमिन के कशापासून भेटते तर पालक, ब्रोकोली, कोबी खाल्ल्याने विटॅमिन मानवाच्या शरीराला भेटते के. तर त्याचे काम काय असते: रक्त गोठणे. समजा एखाद्या मानवाच्या शरीराला जखम झाली असेल तर ते रक्त गोठून ठेवण्यासाठी ते विटॅमिन के कार्य करते. विटॅमिन्स कमी झाल्यास होणारे परिणाम. शरीरात जर विटॅमिन ई, विटॅमिन डी किंवा विटॅमिन ए हे जर कमी झाले तर आपल्या शरीराला जे काय परिणाम होतात त्याची माहिती दिलेली आहे खाली. तर विटॅमिन एच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर रातआंधळेपणा. विटॅमिन B1 बेरी होते. B12 रक्ताची कमतरता, ॲनिमिया. सी स्कर्वी दातांचे व हिरड्यांचे आजार तयार होतात. डी रिकेटस हाडे मवळी होणे. के रक्त न थांबणे. विटॅमिन केच्या कमतरतेमुळे होणारे रोग किंवा त्याचे आजार परिणाम: रक्त न थांबणे, रक्तस्राव. विटॅमिन के हे रक्त गोठण्यास मदत करणाऱ्या प्रथिनांच्या निर्मितीसाठी उपयोग होतो. काही जखमा झाल्या असेल तर त्याच्या अभावामुळे जखमा भरल्यावर रक्त जास्त वेळ वाहत राहते आणि थांबत नाही. आतून रक्तस्राव: लहान मुलांमध्ये किंवा नवजात बालकांमध्ये आतून रक्तस्राव होऊ शकतो, ज्याला हेमोरेजिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न असे म्हणतात. नाकातून किंवा हिरड्यामधून
सहज रक्त येणे. लक्षणे: व्हिटॅमिन के कमी असल्यास अगदी थोडा त्रास झाल्यासही नाक किंवा हिरड्यामधून रक्त येते. खाली रक्ताच्या गोळ्या होणे. अंगावर सहज निळसर डाग, रक्तगोळे पडतात जे सहसा लहान जखमांनंतरही होतात. हाडांची कमकुवतता. व्हिटॅमिन के हाडांच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे. कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो. व्हिटॅमिन केचे स्रोत म्हणजेच व्हिटॅमिन के हे कुठून भेटते? तर हिरव्या पालेभाज्या, पालक, कोथिंबीर, मेथी, ब्रोकोली, कोबी, फरणी, अंडी, दूध इत्यादी पदार्थांमध्ये व्हिटॅमिन केचे प्रमाण असते. हे जर मानवाने सेवन केले तर त्यांना व्हिटॅमिन केची कमतरता भासणार नाही. तुम्हाला जर व्हिटॅमिन्स या चॅप्टरवर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.